रिबाउंड मॅरेज एक नवीन कन्सेप्ट लॉन्च झालेली आहे. रिबाउंड मॅरेज म्हणजे आपलं एकदा मॅरेज झालं आणि ते डिस्ट्रॉय झालं, नष्ट झालं, डायव्हर्स झाला आणि आपल्याला पुन्हा जगण्याची नवी उमेद करायची असेल तर पुन्हा एकदा बॉन्डिंग करायचं. बॉन्डिंग रिबाउंड म्हणजे आपला डायव्हर्स झाला पतीचा पत्नीचा आणि त्यांनी मग दुसरं त्यांना पुन्हा काहीतरी सोल्युशन बघायचं असेल की पुन्हा भावी आयुष्यात आपल्याला जगायचं आहे. एकटेपणे जगणं बरोबर नाही, कोणाचा तरी आपल्याला आधार हवा असं लागतो, स्त्रीला आणि पुरुषालाही. मग अशा वेळी काय करतात, तो जो कोणी पुरुष किंवा ती महिला असते डायव्हर्सी असेल तर ते अशाच आपल्या टाईपचा एखादा गृहस्थ शोधतात आणि मग ते दोघं एकमेकांबरोबर पहिल्यांदा बोलणी करतात की पुढचं भविष्य तू कसं काढणार आहे, मागं भविष्य मी कसं काढणार आहे. मागे अनेक चुका झाल्या त्याच्यामुळे आपण त्या जोडीदाराला गमावून बसलेलो आहे. पण आता पुढचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे. तुला 40-50 वर्षी जर आपला डायव्हर्स झाला तर पुढे भलं मोठं 40-50 आयुष्य आपल्याकडे बाकी असतं. ते एकटेपणाने जगणं बरोबर नाही, पुढं ते आधार हवा लागतो. आणि जर जोडीदार असेल तर मग आपल्याला नव्याने पुन्हा जगाची उमेद निर्माण होते, दोघांनाही उमेद होते. पण त्यावेळी दोघांनी असं ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. आपल्यावर सामाजिक दबाव पण वाढतो. एकटेपणा आपण राहायला लागलो तरी लोक आपल्याला म्हणायला लागतात, अरे लग्न करून टाक, कशाला राहतोय तू, असा कसं राहतो, किती दिवस राहणार आहे, कोणतरी जोडीदार घे, असं आपल्याला दबाव निर्माण होतो. आणि मग हळूहळू आपली अटॅचमेंट वाढायला लागते. मग आपण जोडीदार शोधायला लागतो आणि असा आपण जोडीदार शोधला पुरुष आणि महिलांनी तर मग त्यांनी भावनिक अटॅचमेंट केली पाहिजे. कारण दोघांनाही मागे धक्का बसलेला असतो, ॲक्सिडेंट झालेला असतो, पुन्हा ती रिपेअर झालेला असतात. दोघांनी एकमेकाला खूप सांभाळून घ्यायला पाहिजे, पुन्हा चुका करता कामा नये. दोघं एकत्र राहत असताना दोघांनी एकमेकांना समजूतदारपणा, विश्वास देणं हे केलं पाहिजे. विश्वास राहिला पाहिजे, प्रेम राहिलं पाहिजे आणि जास्त अपेक्षा ठेवता कामा नये. नवीन आपण मॅरेज केलेलं आहे, मागं सगळं आपण विसरून जायचं, जास्त अपेक्षा ठेवायची नाही एकमेकांकडून आणि किरकोळ गोष्टीवरून वाद करायचे नाही, तर आपलं पुढचं आयुष्य चांगलं जागू शकतो. रिबाउंड मॅरेजमध्ये हे जे डायव्हर्सी असतात, हजबंड वाईफ किंवा कोणाचं लग्नच होत नाही, बऱ्याच वेळा अशा काय अनेकांचं 40-50 वर्ष लग्न होत नाही, मग त्यांना आयुष्यामध्ये नवीन उमेद निर्माण होते. अशा वेळी जर आपण हे मॅरेज केलं म्हणजे आयुष्यातले जे शेवटचे दिवस असतात, आपल्याला 50व्या वर्षापर्यंत काही वाटत नाही, पण 50व्या वर्षानंतर ज्यावेळेला आपले मुलं बाळं किंवा सगळे सोडून जातात तर त्यावेळेला आपल्याला खूप एकटेपणा जाणवायला लागतो. पुन्हा रिबाउंड करा, पुन्हा नव्याने मॅरेज करा, नवी उमेद ठेवा, पण नवीन जोडीदाराला दोघांनी एकमेकांना साथ द्यावं, आयुष्यभर साथ द्यावी. धन्यवाद.